नमस्कार, आपण पाहताय कोकण वार्ता न्यूज. कोकण वार्ता न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. पाहुयात बातमी सविस्तरपणे. महाड दापोली राज्य मार्गावरील कुर्ला दिवेकरवाडी येथे 2 एसटी बसच्या समोरासमोर धडकेमध्ये झालेल्या अपघातात 2 एसटी बसमधून प्रवास करणाऱ्या 14 प्रवाशांसह 2 एसटी बसचे चालक आणि वाहक किरकोळ जखमी झाले असून त्यांना महाड ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय उपचारासाठी दाखल करण्यात आले. याबाबत अधिक माहिती अशी की महाड एसटी आगारातून महाड मुमुर्शी मंडणगड MH20BL 3995 ही बस महाडकडून मंडणगडच्या दिशेने जात असताना कुर्ला दिवेकरवाडी येथे फाळकेवाडी मुंबई या एसटी बसशी समोरासमोर वळणावरती धडक बसून या बसमधून प्रवास करणाऱ्या 14 प्रवाशांसहित 2 एसटी बसचे चालक आणि वाहक यांना किरकोळ दुखापत झाल्याने त्यांना महाड ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय उपचारासाठी दाखल करण्यात आलं. एसटी बसमधील किरकोळ जखमी झालेल्या प्रवाशांची नावे विठ्ठल बरकडे, राधिका साकडे, प्रियंका सपकाळ, गोपाळ सपकाळ, सुरेखा भोसले, प्राची सपकाळ, प्रतीक भोसले, शीतल वाघमारे, तारा पवार, वैशाली कांबळे, प्रगती कासारे, कृष्णा साखरे, रुपेश लुस्ते, दिलीप उन्हाळे या प्रवाशांना किरकोळ दुखापत झाल्याने महाड ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय उपचारासाठी दाखल करण्यात आले. रिपोर्ट कोकण वार्ता न्यूज, महाड. ताज्या बातम्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या कोकण वार्ता न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा कोकण वार्ता न्यूज.